नमस्कार. ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधी लागतील याची उत्सुकता महाराष्ट्रातल्या 15,000 गावांमध्ये लागली आहे. अर्थातच मागील काही वर्षापासून काही महिन्यांपासून महाराष्ट्रातल्या 15,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका खोळंबलेल्या आहेत. यासाठी विविध कारणं असतील आणि मग आज लागेल, उद्या लागेल, काही दिवसानंतर लागेल अशी ज्या इच्छुकांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात उत्सुकता लागली असेल त्यांच्यासाठी हा आजचा खास व्हिडिओ आहे. खरं तर 15,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका काही महिन्यांपूर्वीच लागायला पाहिजे होत्या, पण कोणतीही अडचण स्पष्टरित्या न सांगता राज्य निवडणूक आयोगानं ग्रामपंचायतीच्या निवडणुका आतापर्यंत टाळलेल्या आहेत आणि म्हणून गावागावांमध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. गावागावांमध्ये नवतरुण जे गावामध्ये काही बदल करू इच्छितात ते नवतरुण हताश हतबल झालेले आहेत. म्हणजे एकंदर गावामध्ये वेगवेगळी विकासात्मक कामं करून सर्वसामान्य मतदारांची सेवा करताना निवडणुकांचा कालावधी जसा जसा लांबतोय तशी तशी या इच्छुकांमधली चिंता देखील वाढत आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका नेमक्या कधी लागू शकतात याचा अंदाज आज आपण बांधणार आहोत. खरं तर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका 1 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होत्या. काही ग्रामपंचायतीमध्ये 6 महिने उलटली, 4 महिने उलटली, पण निवडणुका अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत. त्याची कारणं आज आपण शोधणार आहोत. मी डॉक्टर दिलीप शिंदे, क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मंडळी, काही दिवसांपूर्वीच अर्थातच 24 जुलैपासून ते 4 ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या 15,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केलेला होता. त्या अगोदर ज्या निवडणुकीच्या अगोदर वेगवेगळे टप्पे असतात त्या टप्प्याची पूर्तता होत आलेली आहे. साधारण 1 वर्ष झालं ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि सरपंच पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्या गावांमध्ये इच्छुकांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली होती. सरपंच पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर तब्बल 6 महिन्यांनी वार्ड रचना जाहीर करण्यात आली. वार्ड रचना जाहीर करण्यात आल्यानंतर काही कालावधीमध्ये लोटला आणि आत्ता काही 1 महिन्यापूर्वी त्या वार्डामधलं आरक्षण देखील जाहीर करण्यात आलं. हे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता शेवटचा टप्पा होता मतदार याद्यांची अंतिम तयारी. सुरुवातीला प्रारूप, त्यानंतर आक्षेप, सूचना आणि मग अंतिम मतदार यादी. अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम होता 4 ऑगस्टचा. तत्पूर्वी SIR लागू झालं. शिक्षक मंडळी, महसूल विभागातली मंडळी ही SIR करण्यामध्ये गुंतली होती आणि मग महाराष्ट्रातल्या निवडणुका SIR झाल्यानंतर होणार की SIRच्या अगोदर होणार असाही प्रश्न निर्माण झाला होता. पण राज्य निवडणूक आयोगानं जुन्याच मतदार याद्या म्हणजे 15 एप्रिल 2026 रोजीच्या ज्या मतदार याद्या उपलब्ध होत्या त्या मतदार याद्यावरच ग्रामपंचायतीची निवडणूक घेतली जाईल असं जाहीर केलं आणि मतदार याद्यांचा अंतिम कार्यक्रम देखील जाहीर केला. पण माशी कुंठ शिंकली माहीत नाही. 4 ऑगस्ट येण्याच्या अगोदरच, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्या अगोदरच राज्य निवडणूक आयोगानं या कार्यक्रमाला स्थगिती दिली. सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हा विषय आज मी यासाठी घेतला आहे की राज्य निवडणूक आयोगानं जुन्या मतदार याद्यांचा कार्यक्रम रद्द केलेला नाही असा कुठेही उल्लेख राज्य निवडणूक आयोगानं कोणत्याही परिपत्रकामध्ये, सूचनेमध्ये किंवा आदेशामध्ये केलेला नाही. त्यामुळं स्थगिती हा जो शब्द वापरलेला आहे, स्थगिती म्हणजे काही काळासाठी थांबणे. याचा अर्थ असा होतो की काही दिवसांमध्ये किंवा काही कालावधीमध्ये राज्य निवडणूक आयोग जुन्याच मतदार याद्यांवर हा कार्यक्रम लावू शकतो. याचं कारण असं आहे की राज्य निवडणूक आयोगानं जाहीर झालेला निवडणूक याद्यांचा कार्यक्रम जेव्हा स्थगित केलेला आहे त्यामध्ये स्पष्टता कुठेही नाही. SIR झाल्यानंतर SIRच्या अंतिम मतदार याद्यांवर निवडणूक होईल का तसा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. जुन्या मतदार याद्यांचा कार्यक्रम रद्द आहे का
तर रद्द हा शब्द कुठेही वापरलेला नाही. तेव्हा पुढील आदेशापर्यंत स्थगित असा शब्दप्रयोग केल्यामुळं SIRची अंतिम मुदत संपल्याबरोबर राज्य निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी मतदार याद्यांचा कार्यक्रम पुन्हा सुरू करू शकतं. अर्थातच 18 ऑगस्ट ही SIRची नोंदणीची शेवटची तारीख आहे आणि या तारखेनंतर शिक्षकांचं पूर्ण काम कमी होऊ शकतं. पुढचा जो भाग आहे तो महसूल विभाग किंवा निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ पातळीवरच्या कार्यालयाचा आहे. त्यामुळं खालची यंत्रणा जी आहे हा सुटकेचा श्वास सोडणार आहे. SIRचं बऱ्यापैकी काम संपणार आहे. बाकी कामं ही ऑनलाईन असणार आहेत. त्यामुळं राज्य निवडणूक आयोग ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या SIRवर न घेता जी स्थगित केलेली प्रक्रिया आहे ती चालू करू शकतं. म्हणून ज्या ज्या गावामध्ये जी तरुण मंडळी आहेत ज्यांनी ह्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे त्यांनी हताश न होता किंवा आपली चालू असलेली संपर्क मोहीम, आपण सुरू केलेली कोणतीही कामं ही न थांबवता काही महिन्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू होईल किंवा काही दिवसांमध्ये देखील सुरू होऊ शकते. म्हणून आपण थांबू नका, थकू नका, भागू नका. म्हणून आपली जी प्रक्रिया आहे ती सुरू ठेवा. 80% प्रमाणामध्ये SIRचा नोंदणीचा शेवटचा दिवस संपल्यानंतर कोणत्याही क्षणी राज्य निवडणूक आयोग जुन्याच मतदार याद्यांवर ग्रामपंचायत निवडणूक घेऊ शकते. आता सध्या जर आपण बातम्या बघत असाल तर त्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या समोर येत आहेत. राज्य निवडणूक आयोग, राज्य सरकार आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये जो काही युक्तिवाद जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यावरून आहे तो आरक्षणाच्या मुद्द्यावरून आहे, आरक्षणाच्या प्रमाणाच्या मुद्द्यावरून. आणि म्हणून ह्या निवडणुका साधारणतः डिसेंबरमध्ये होतील अशा बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. पण जिल्हा परिषदेचा भाग जर सोडला तर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोणतीही सध्या तरी अडचण निर्माण झालेली नाही. ज्या काही अडचणी होत्या, ज्या भागामध्ये अति पाऊस झाला त्या ठिकाणी मतदार याद्यांचा कार्यक्रम त्यांच्यामुळे लांबला, त्या ठिकाणी वॉर्ड आरक्षण उशिरा जाहीर झालं त्यामुळं मतदार याद्यांचा कार्यक्रम उशिरा जाहीर झाला. आणि म्हणून सध्या तरी कोणताही न्यायालयीन वाद किंवा आरक्षणाचा वाद ग्रामपंचायत निवडणुकीसाठी समोर दिसत नसल्यामुळे SIRच्या शेवटच्या नोंदणीच्या मुदतीनंतर राज्य निवडणूक आयोग ग्रामपंचायतीच्या निवडणुका लावू शकतं. म्हणून आपण सावध राहा, सतर्क राहा आणि लोकांच्या संपर्कामध्ये राहा. पुन्हा भेटूयात पुढील नवीन विषयासह. ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या विषयासंदर्भात मी आपल्याला माहिती देणार आहे आणि आपण नेहमी भेटत राहणार आहोत. त्यामुळं पुन्हा भेटूयात पुढच्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. आपल्याला जर हा विषय आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता आपल्याला असं वाटेल मी शेवटी आणि थोडासा वेळ घेतो की नेमकं नवीन काय सांगितलं, तर नवीन हा विषय एक जाणीवपूर्वक लक्षात ठेवा की राज्य निवडणूक आयोगानं मतदार याद्यांचा कार्यक्रम रद्द केलेला नाही, तो स्थगित केलेला आहे. ती स्थगिती कधीही उठू शकते, नवीन आदेश कधीही येऊ शकतात. म्हणून आपली तयारी कायम ठेवा. नमस्कार.